आमचं मन तुमच्यातून तेव्हा चोडून गेलंय जेव्हा आमच्या समोर शिवाय देणार लोकांना मित्र कोणतेही असो, तुमचा प्रभाव वाढला की बदनामी ठरलेली आहे. कमीपणा घ्यायला कधीच लाजू नका, कारण काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणार असतो. बैठकी तुमच्या आणि चर्चा आमच्या. तुम्ही आमचा एवढा विचार करता, वाटलं नव्हतं. असंच लक्ष असू द्या आयुष्यभर. देवापाशी जाता, लोकांचं वाईट करता, करा करा, काही विषय नाही. तुमची जेवढी क्षमता आहे तेवढी पूर्णपणे लावा. ज्या दिवशी तुमची क्षमता संपेल त्या दिवशी देवसुद्धा तुम्हाला कायमचं. कुठला पक्षी कुठे जाऊन बसतोय सगळं माहित आहे आम्हाला. जास्त फडफड करायला लागला ना तर गरम पाण्यात टाकून पक्क काढण्यात येईल. दादा, आम्ही आमच्या निंदकांना सुद्धा शुभेच्छाच देतो, ज्यांनी त्यांना दीर्घ आयुष्य लाभल आमचं जोरदार यश बघण्यासाठी. सगळेच साप महादेवाच्या सापासारखे विश्वासू नसतात. काही आपलेच असून आपल्यालाच दसतात. आणि हो, ही गोष्ट सापासाठी नाहीये. बरं झालं काही लोक आमच्या आयुष्यातून निघून गेली ती. तशी पण आमच्यासोबत राहायची त्यांची लायकीच कुठे होती. अरे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. हे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. स्वतः कमावलेल्या 1 रुपयाचा स्वाभिमान असावा. येऊ देणार आहो, बसंती सोबत गब्बरला पण नाचवतो. दुसऱ्याला दाखवायची सवय गेली तुमची मती. एक गोष्ट लक्षात ठेव भावा, तुझा पगार किती आणि तू बोलतो किती. हा, पटतंय का तुला? लोकांचं काय घेऊन बसलायचे. येणारे येतील, जाणारे जातील. बोलले तर बोलायचं, नाहीतर डायरेक्ट बोलायचं. लोकांना येड्यात काढून त्यांचा विश्वासघात करून देवळात गेला देवाला म्हणताय, देवा माझ्या घरचं सगळं सुखी राहून द्या. अरे आशाने कुठं देव पावतो का? त्याला चांगले कर्म करायला लागतात. सावधान राहा बरं का थोडंसं. ज्यांना तुम्ही जी उलग म्हणून गावभर फिरवताय ना, ते आम्हालाच धोका देऊन तुमच्याकडे आले. अरे ह्याच्या तुकड्यावर जगणारा तू, अरे तू तुझ्या जिंदगीवर सोबत असून काय वाकडा नाही करू शकला. आता अपोजिट जाऊन काय करणार रे तू? आमच्या सोबत राहून मन भरलं ना तुझं, म्हणून आता हे जी त्याची चाटत फिरतोय. आणि हा तुला पण माहिती, हे मी तुलाच बोलतोय. हा लपतो काय? काय राव, फेक आयडी काढून माझी आयडी चेक करताय होय? सुधारायचं बघा की. 1 डझन बांगड्या भरून ज्याच्या शब्दामध्ये दम असतो, तू या 4 चौघांच्या बैठकीत कधी स्पष्टीकरण देत नसतो. हॅशटॅग वैयक्तिक ट्रेकिंग म्हणते त्याला. 7 पिढीची कुळी मुळी तुझी उकरून काढीन, तुझा झिपरा तोडीन, तुला हितच गाडीन. आमच्या आयुष्यात काही लोक आहेत जे आम्हाला सतत नावं ठेवत असतात, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण हे माणसातले कुत्रे आहेत. हे कायम भुकतच राहतात.
आणि आम्ही तुमचेच राहणार. मस्करी लावली का शेठ? तयारी चालू आहे, लवकरच येऊ नवीन वादळ घेऊन. आलाय तुला माज काही गोष्टींचा, तो माज सुद्धा उतरणार आहे. आणि आता तू जिथं कुठं पोहोचलाय तिथून सुद्धा तू परत आमच्याकडेच येणार आहे.